नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशीचा व्हिडिओ दाखवत आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा, नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझं नवीनच चॅनल आहे. नवीन चॅनलवरचा हा मोठा पहिला लॉग आहे. कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तुमचा सपोर्ट आवश्यक आहे. तुमचा सपोर्ट असेल तर खूप छान छान आणि माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत पहा. थोडाफार नक्कीच तुमच्या फायदेशीर ठरेल, कारण प्रत्येक गोष्टीतून आपण थोडंफार काही शिकत असतो. नवनवीन प्रत्येकाची पद्धत, प्रत्येकाचं सगळं काही वेगळं असतं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक असा दिवस असतो. तो खूप शुभ मानला जातो आणि सणवार, व्रत वैकल्य असं काही म्हटल्यानंतर आपली खूप घाई गडबड असते. तर सकाळचं मी सगळं काही आवरलं होतं. आंघोळ वगैरे, झाडू, लादी वगैरे बाकीचं सगळं काम झाल्यानंतर इथं मी चहा नाश्त्याला सुरुवात केलेली होती. तर पहिलं मी अगोदर गॅसवर सगळं काही करण्याच्या आधी मी इथं अग्निपूजन म्हणजे गॅसची पूजा करून घेतली होती. तर अशा पद्धतीने मी गॅसची स्वस्तिक वगैरे काढून पूजा केली. त्यानंतर पहिलं इथं मग मी दूध तापायला ठेवलं. दूध तापायला ठेवल्यानंतर सकाळी आमच्या साहेबांना ड्युटीला जायचं असल्यामुळे पहिले इथं नाश्त्याची तयारी चालली होती. तर मग इथे नाश्त्यासाठी मी कडधान्य उकडत ठेवले होते. कसं कडधान्य, उकडलेले कडधान्य खाल्ल्यामुळे गॅस वगैरे होत नाही, म्हणजे पचन वगैरे व्यवस्थित होतं. तर हे पायी इथं मी दूध ठेवलं होतं तापायला. आणि अक्षय तृतीया असल्यामुळे थोडंसं उतू गेलेलं खूप शुभ असतं, म्हणून थोडंसं मी मुद्दामूनच दूध उतू जाऊन दिलं. आणि इकडे मी थोडं हळद मीठ टाकून कडधान्य शिजत ठेवले होते. लगेचच मग इकडे मी चहा ठेवला. तर चहा ठेवला होता. सकाळी कसं आपण कितीही कामं आटपली आणि कितीही तयारी केली तरी पण उशीरच होतो. आणि असं सण वार, व्रत वैकल्य वेगळं काही असलं ना तर बायकांची खूपच गडबड असते. त्यातली त्यात देवपूजा वगैरे यातही खूप वेळ जातो. तर इथं माझा काळी चहा बनवलेली होती. तर मिस्टरांसाठी मी काळी चहा दिली, त्यांनाही काळी चहा दिली आणि मलाही थोडीशी घ्यावीशी वाटली. तर मी एक अर्धा कप घेतली आणि त्यांना दिली. त्यानंतर मग त्यामध्ये दूध वगैरे ओतलं. दूध ओतल्यानंतर मग मी दुधाचीच घेत असते, पण कधीतरी मूड झाला आणि प्यावीशी वाटली तर घशाला वगैरे काळी चहा, खोकला, सर्दी वगैरे थोडंसं झाली असताना जरा बरं वाटतं, म्हणून एक अर्धा कप सकाळी सकाळी मी घेतली. त्यानंतर इथे मी दुधाची चहा बनवली होती. मग नंतर आमचा चहा नाश्ता वगैरे झाला. चहा नाश्ता झाल्यानंतर मग मी देवपूजेला सुरुवात केली. पहिलं मी उंबरठा पूजनापासून सुरुवात केली. पहिलं इथे मी उंबरठा पूजन करून घेतलं. हळदीचं लेपन तयार केलं. त्यानंतर सगळंच काही तुम्हाला शेअर नाही केलं. तर इथे मी हळदी लेपन करून घेतलं, स्वास्तिक वगैरे काढली, रांगोळी काढली, उंबरठा असा छान पद्धतीने सजवला. कारण पूर्ण व्हिडिओ नाही दाखवला, म्हणजे व्हिडिओही मोठा नाही, म्हणजे करायलाही खूप गडबड होती. सकाळचं सगळं शूट करायचं म्हटल्यावर शक्य होत नाही. तर उंबरठा पूजन वगैरे केल्यानंतर मग मी व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ शूट करायलाही सगळं आपल्यालाच करायचं म्हटलं ते शक्य होत नाही. तर अशा पद्धतीने मला तोरण बनवायचं होतं आंब्याचं, आणि मी बनवत पण असते असं काही मुहूर्तावर. पण एवढी घाई होती ना का ते माझ्याच्याने नाही झालं. तर मी इथं आंब्याचा डहाळाच लावला डायरेक्ट आणि दरवाजावर असं स्वास्तिक काढून घेतलं होतं. सणावाराचं असं उंबरठा पूजन, दरवाजावर स्वास्तिक चिन्ह हे शुभ मानलं जातं. तर अशा पद्धतीने मी उंबरठा पूजन केलं. उंबरठा पूजन झाल्यानंतर मग मी पहिलं उंबरठा पूजन करून घेतलं आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा केली. तुळशीची पूजा केल्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली. कसं होतं ना, देवपूजेला खूप वेळ जातो. मग पहिलं हे काम झालं का मग आपली देवपूजा, आणि मला तरी सणावाराचं उपवास वगैरे असं काही असलं ना तर देवपूजेला खूप वेळ लागतो. तर पहिला इथे मी कलश स्थापन करून घेतला. यामध्ये पैसे, दुर्वा, तुळशीचं पान, हळद कुंकू, अक्षदा हे टाकून घेतलं आणि कलश तयार केला. त्यावर स्वस्तिक चिन्ह काढून घेतलं, कारण स्वस्तिक चिन्ह शुभ प्रतीक मानलं जातं. तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपण पहिलं स्वास्तिकनी, जसं श्री गणेशा म्हणजे गणपतीच्या नावाने सुरुवात होती, तसंच स्वास्तिक चिन्ह प्रत्येक कार्यक्रमामध्ये शुभ मानलं जातं. तर आपण पहिला त्याला मान देतो. तर इथे मी कलशावर मग स्वास्तिक काढून घेतलं. त्यानंतर कलश स्थापना केली
कारण सणवार असं काय असलं, पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार, शुक्रवार, त्यावेळेला मी कलश बदलत असते. मग अशा पद्धतीने फुलं वगैरे टाकून मग कलश ठेवला आणि त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली. कसं सणासुदीचं असं सगळं काही केलं का खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये असं एक वातावरण वेगळंच निर्माण होतं. तर इथे पहा मी देव वगैरे काढून घेतले. एका ताटामध्ये सगळे देव काढून घेतले मंदिरातले आणि त्यानंतर मग स्वच्छ घासून पुसून इथं किचनवरच मी सुकायला ठेवले. कारण मी किचनवरच देव धुते वगैरे आणि तिथेच सुकायला ठेवले. त्यानंतर देव सुकून वगैरे झाल्यानंतर मग तोपर्यंत मी मंदिरातली आवरावर करून घेतली. मंदिरातले देवाचं आसन वगैरे स्वच्छ झटकून वगैरे व्यवस्थित टाकून दिलं आणि नंतर पूर्ण देवाची स्थापना केली. कारण पूर्ण देवाची स्थापना केलेली मी इथं तुम्हाला दाखवलं नाही. हे पायी इथे ज्या वाटीमध्ये तांदूळ असतात, अन्नपूर्णा कवड्यामध्ये, आपण देवाच्या दिव्याच्या खाली म्हणजे प्रत्येक ज्या वाटीमध्ये मी तांदूळ ठेवलेले आहेत ते सर्व तांदूळ मी बदलून घेतले आणि अशी मी ठराविक काही सण मुहूर्ताला मी हे तांदूळ बदलत असते. आणि हे तांदूळ आहेत ना, काय करायचं, असं काही दिवशी तुम्ही बदलले ना तर ते आपण स्वतः वापरायचे, म्हणजे आपण त्याचा भात, खीर वगैरे करतो ना त्यामध्ये यूज करायचे, किंवा थोडंफार पाण्याने ओले बिले झाले असतील तर ते तुम्ही पक्ष्यांनाही टाकू शकतात. तर अशा पद्धतीने मी सर्व देवांची पूजा करून घेतली, स्वच्छ धुवून घासून पुसून. आणि सर्व देवांना अक्षदा, हळद कुंकू, अष्टगंध हे सर्व करण्यात एवढा वेळ जातो ना, म्हणजे आता व्हिडिओ दाखवायला खूप सोपं वाटतं. हे सगळं काही 15 मिनिटामध्ये तुमच्या पुढे व्हिडिओ ठेवला जातो, पण जवळजवळ हे करण्यात माझे 2.5-3 तास ह्या पूर्ण मला देवपूजा, उंबरठा पूजन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गेले. आणि सगळंच व्यवस्थितपणे फुलं वगैरे ते सगळं काही करायचं म्हटल्यावर खूप वेळ जातो. पण त्या दिवशीचं वातावरण आपल्या घरामध्ये एक वेगळीच असं सात्विक लहरी उत्पन्न झाल्यासारख्या होतात आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, म्हणजे प्रत्येकाच्याच होते. आता सगळ्याच ताई सणांचं छान असं करण्याचा प्रयत्न ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते प्रयत्न करत असतं. प्रत्येकालाच वाटतं की आपलं घर सुंदर दिसावं, आपलं देवघर छान असावं, असं प्रत्येक ताईलाच वाटतं. तर अशा पद्धतीने इथे माझी पूर्ण रोजची देवपूजा झालेली होती. उंबरठा पूजन झालेलं होतं. दरवाजामध्ये मी डहाळे वगैरे लावले होते. म्हणजे मेन असं सगळं माझं 11:30 वाजून गेलेले होते. तोपर्यंत माझं हे सगळं काही झालेलं होतं आणि वेळ भरपूर गेलता. त्यानंतर मग मी देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर मी आपलं हे करणार होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अक्षय पात्र तयार करत असतो ना, ते तयार करणार होते. पहिली पूजा वगैरे सगळं आटपलं, मेन सगळं काही करून घेतलं आणि नंतर मी अक्षय पात्र तयार करायला घेतलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली खरेदीही मी तुम्हाला दाखवते, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली खरेदी ही खूप शुभ मानली जाते. कारण थोडं तरी सोनं चांदी खरेदी केलेलं हे अक्षय राहतं, म्हणजे त्याचा कधीही विनाश कधीही न संपणारं असतं. पण कसं आहे, आता आपल्या सोन्याचे भाव तर ढगाला पोहोचले आहेत, प्रत्येकाला शक्य होत नाही सोनं चांदी खरेदी करायचं. तर त्यातली त्यात थोडं काही बहुत आपल्याला जे जसं शक्य होईल, जसं जमल तसं ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार कुवतीनुसार आपण खरेदी करत असतो. आणि अशा पद्धतीने हे पहा, माझी इथे पूजा संपन्न झालेली होती आणि मी जी खरेदी केलेली होती ती मी आता तुम्हाला दाखवते. तर हे पहा, मी इथे काय खरेदी केली तर पहा आता तुम्ही. तर मी छोटीशी एक अशी रिंग म्हणजे हातातली अंगठी खरेदी केलेली होती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. तर अशा पद्धतीने एक अंगठी घेतलेली होती आणि हीच मी अक्षय पात्रामध्ये पूजलेली आहे. तर कशी वाटली तेही कमेंट करून सांगा मला, तुम्हाला आवडली का, कशी वाटली डिझाईन. हे पहा, इथे मी देवी लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापित केलेली होती. पहिले दिवे लावून घेतले होते, रांगोळी काढली होती, पाट ठेवला होता आणि त्यावर बाजूला गुलाब वगैरे ठेवून लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापित केलेली होती. तांदूळ टाकून छोटा पाट ठेवला होता, त्यावर तांदूळ ठेवले होते अष्टदल काढून आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या होत्या आणि मूर्ती ठेवली होती. आणि त्यानंतर हे अक्षय पात्र भरून घेतलं मी तांब्याचं. त्यामध्ये लक्ष्मीचा कॉईन ठेवला चांदीचा
आणि त्यानंतर मग हळकून ठेवलं, 11 लवंग ठेवल्या, थोडेसे धने ठेवले. तर अशा पद्धतीने मी हे अक्षय पात्र भरून ठेवले आणि त्यामध्ये एक कवडीही ठेवली. तर अशा पद्धतीने मी अक्षय पात्र तयार केले. ते रात्रभर देवीसमोर ठेवायचं असतं आणि त्यामध्ये आणलेली सोन्याची अंगठीही ठेवली. ही आपल्या देवघरासमोर किंवा एका बाजूलाही याची स्थापना करून तुम्ही ही पूजा रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी हे अक्षय पात्र लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवलेलं खूप शुभ मानलं जातं. कारण घरात दैवशक्तीचा वास राहतो. हे इथं पहिलं मी चपात्याचं पीठ भिजून ठेवलं होतं. ते भिजेपर्यंत मी इथं रस करून घेतला आणि इथं कुरडई पापड काढून ठेवले होते. मग पीठ थोडा वेळ भिजल्यानंतर इथे मी पुऱ्यासाठी उंडे करून घेत होते. पहिलं 10-15 मिनिट मी हे भिजून दिलं. तोपर्यंत मी आमरस करून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवला आणि इथे मी पहिल्या पुऱ्या करून घेत होते. आता कमी साहित्यामध्ये, कमी भांड्यामध्ये पूर्ण स्वयंपाक मी कसा करत आहे हेही पहा. एकाच कढईमध्ये मी पूर्ण स्वयंपाक केला आहे, तो पहा तुम्ही आणि तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. कढईमध्ये मी आपल्याला लागेल तेवढंच मी तेल ओतून घेतलं होतं आणि इथे पहिल्या मी पुऱ्या केल्या, थोड्या चपात्याही केलत्या आणि काही पुऱ्याही काढल्या. कारण पुऱ्या पूर्ण जास्त तेलकटही खाऊशी वाटत नाही, तर थोड्याशा काढल्या होत्या. नंतर हे पहा, पहिलं मी तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला मी पुऱ्या काढून घेतल्या. पुऱ्या झाल्यानंतर मग कुरडई पापड काढले, कारण पुऱ्याचा वास वगैरे तेलाला काही येत नाही म्हणून सुरुवातीला पुऱ्या काढल्या. नंतर कुरडई पापड काढून घेतले. पूर्ण कुरडई पापड तळल्यानंतर, कारण पुऱ्याचा वास लागत नाही, कुरडई पापडही जास्त काही त्याचा फ्लेवर जाणवत नाही, तर इथे पहा मी कुरडई पापड काढून घेतले होते. आणि त्यानंतर भजी काढली. कारण भजी कसं नंतर काढली ना ते ठीक राहतं, कारण भज्यामध्ये आपण थोडा मसाला, चटणी वगैरे जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने टाकतात. तर इथे पहा मी हे पीठ तयार करून ठेवलं होतं. त्यामध्ये कांदा भजी बनवली होती. त्यामध्ये मी काही सोडा वगैरे काही टाकलेलं नाही. थोडंसं फक्त गरम झालेलं तेल 1 चमचा टाकलं असेल, तर गरम झालेलं तेल टाकलं. मग इथे मी भजे काढून घेतले. कारण भजी नंतर काढले ना तर त्यानंतर भाजी बनवली तरी चालते, कारण भज्याला जरा मसाले असतात तर तेलाचा वास येतो. मग मी इथे भजी काढून घेतली आणि त्यानंतर भाजीची तयारी केली. कारण भाजीला जरी याचा वास लागला तरी तो जाणवत नाही, पण म्हणून सुरुवातीला पहिलं आपण जर कधी असं पुरीचा स्वयंपाक करणार असेल तर हे करून घ्यायचं. तर हे झाल्यानंतर पहा मी सगळं तेल काढून घेतलं, पूर्ण तेल काढून घेतलं. थोडंसं राहिलं होतं, तर आपलं चपात्याचं पीठ असतं ना, तर त्याने ना कढई अशी पुसून घ्यायची. थोडंसं खाली थर राहिलेला असतो, तेल ओतून घ्यायचं. त्याच्यात पण त्या तेलामध्येही काळं असतं झालेलं, ते सगळं खाली जाऊन बसतं. एक 5 मिनिटांनी परत ते तेल ओतून घ्यायचं. कढईमध्ये काळं झालेलं असतं ते आपल्या चपातीच्या पिठाने कढई पुसून घ्यायची. पूर्ण कढई साफ होऊन जाते. नंतर मग मी जिरे, मोहरी, कांदा, हिंग, कढीपत्ता, टोमॅटो हे फोडणीसाठी टाकलेलं आहे. खोबरं, हळद आणि आपल्याकडे जे काही मसाले असते ते मसाले टाकले होते. कारण मी डाळ भात सकाळीच लावला होता. कारण मी सकाळी ना कावळ्याला दही भाताचा नैवेद्य दाखवलेला होता, म्हणून मी अगोदरच भात बनवलेला होता, म्हणून मी काही इथे भात नाही केला. तर इथे मी मटकीची भाजी केलेली आहे. तर अशा पद्धतीने मी स्वयंपाक केला आहे पूर्ण, तुम्हाला घाई गडबडीत. आणि अशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने माझा हा स्वयंपाक झालेला होता. इथे बघा मी देवासाठी हे ताट तयार केलं आहे. देवाला पहिला नैवेद्य दाखवून घेतला, त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले. पहिलं सर्व देवांना तुळशीला वगैरे नैवेद्य ठेवला आणि इथे माझा स्वयंपाक वगैरे झाला. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा. असेच नवनवीन आणि छान व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप